मागील व्हिडिओमध्ये आपण वर्ग समीकरण सोडवण्याची अवयव पद्धत अवयव पद्धत पाहिली आहे. म्हणजे अवयव पद्धतीने आपण वर्ग समीकरण सोडवायला शिकलो आहेत. आता या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण वर्ग पद्धत शिकायचं आहे. पूर्ण वर्ग पद्धत. पूर्ण वर्ग पद्धत. आता पहा, पूर्ण वर्ग पद्धतीने वर्ग समीकरण कसं सोडवायचं ते पहा. हे थोडीशी जरा अवघड पद्धत आहे. जरा समजायला पण अवघड आहे. नीट पहा इकडे. पूर्ण वर्ग पद्धतीची संकल्पना काय आहे ते पहा आधी. समजा असा असेल x चा वर्ग बरोबर 16. तर कोणाला पण विचारलं की 16चं वर्गमूळ किती? तर कोणी पण काय सांगतो 4 सांगतो. पण 16चा वर्गमूळ फक्त 4 नाही. म्हणजे फक्त 4चा वर्ग 16 नाही. तर काय आहे? 16चा वर्गमूळ 4 पण आहे आणि वजा 4 पण आहे. कारण 4चा वर्ग पण 16 येतो आणि वजा 4चा वर्ग सुद्धा वजा 4 गुणिले वजा 4 4 × 16 अधिक 16 येतो. त्यामुळे 16चे 2 वर्गमूळ आहेत, 4 आणि वजा 4. मग जर तुम्हाला हे समीकरण दिलं असं x वर्ग बरोबर 16, तर आपण डायरेक्ट असं म्हणू शकतो वर्गमूळ घेऊन x बरोबर अधिक आणि वजा 4 म्हणजेच x बरोबर 4 किंवा x बरोबर वजा 4. x च्या दोन किमती येणार, 4 पण येणार वजा 4 पण येणार. ही त्याची झाली मूळ संकल्पना की जर एखाद्या संख्येचा दोन्हीकडे वर्ग असतील, वर्गमूळ काढली तर वर्गमूळ हे अधिक आणि वजा दोन दोन वर्गमूळ येतात. आता पहा इकडे, समजा असं असलं x अधिक 5 त्याचा वर्ग. पहा, x अधिक 5 त्याचा वर्ग बरोबर 36 असेल असं असलं आणि हे आपल्याला सोडवायचं आहे. x अधिक 5 चा वर्ग 36 आहे. मग आपण काय म्हणणार? वर्गमुळे घेऊन. काय म्हणायचं? वर्गमुळे घेऊन. उत्तर याचं होणार आहे x अधिक 5 बरोबर 36 चे वर्गमूळ 6. पण नुसता 6 मांडायचा नाही, तर तो 6 अधिक वजा 6 म्हणजे 6 पण चालेल वजा 6 पण चालेल. मग आता हे समीकरण सुट्ट करायचं. x अधिक 5 बरोबर अधिक 6 किंवा x अधिक 5 बरोबर वजा 6 असं होणार. एकदा 6 अधिक घ्यायचा, एकदा 6 वजा घ्यायचा. मग पुढे कसं होणार? x अधिक x बरोबर अधिक 6 वजा 5. अधिक 5 तिकडे वजा केले. x म्हणजे काय आला? 1 अधिक 1. अधिक असलं एक चिन्ह मांडायची गरज नाही. म्हणून x बरोबर वजा 6 वजा 5. म्हणून x ची किंमत काय आली? वजा 11. म्हणजे x ची किंमत इथे वजा 11 पण चालेल किंवा x ची किंमत 1 पण चालेल. पहा, वजा 11 भरले की नाही? वजा 11 अधिक 5 मग वजा 6. वजा 6 चा 36. 1 भरला. 1 आणि 5 6. 6 चा 36. म्हणजे अशा प्रकारे आपण x ची किंमत आपण काढू शकतो. आता हेच थोडंसं मोठं असेल. समजा आता असं असलं. पहा, 5x वजा 11 त्याचा वर्ग बरोबर 100 असं असेल आणि आपलं म्हणले सोडवा. मग आपण असं करायचं. काय करायचं? वर्गमुळे घेऊन. वर्गमुळे घेऊन उत्तर काय म्हणायचं मग? 5x वजा 11 बरोबर अधिक वजा 10. 10 कुठून आले? 100चं वर्गमूळ 10 आलं. म्हणजे 10चा वर्ग पण 100 आणि वजा 10चा वर्ग पण 100च आहे. आता सुट्ट करायचं. 5x वजा 11 बरोबर 10 किंवा 5x वजा 11 बरोबर वजा 10. म्हणून आता पहा, 11 कसे आहेत? वजा आहेत. तिकडे कसं होणार? अधिक होणार. म्हणजे असं होणार 5x बरोबर 10 अधिक 11. म्हणून 5x बरोबर 11 आणि 10 21. म्हणून x ची किंमत काय आली? 21/5. इथे आली 5x बरोबर वजा 10 अधिक 11. हे 10 वजा आहेत, 11 हे वजा आहेत, तिकडे अधिक होणार. उत्तर आलं
5x बरोबर 1. चिन्ह मोठ्याचं वेगवेगळे चिन्ह आहे. 10 वजा आहे, 11 अधिक आहे, वेगवेगळे चिन्ह आहे. वजा किंवा चिन्ह मोठ्याचं येणार, अधिक 1 आला. म्हणून x ची किंमत काय आली? 1/5 आली. मग उत्तर काय आलं याचं? x बरोबर 21/5 किंवा x बरोबर 1/5 हे उत्तर आलं. मग ही झाली त्याची मूळ संकल्पना, म्हणजे वर्ग समीकरण काढण्याची. पण ते आपल्याला असं समीकरण देणार नाहीत. तर आपलं ते 3 पदावालं समीकरण आहे तसं आपल्याला ते पद देणार आणि आपल्याला म्हणणार की पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा. पहा ते समीकरण असं असणार. पहा इकडे x वर्ग अधिक 11x अधिक 30 बरोबर 0 असं असणार. x वर्ग अधिक 11 30 आणि आपलं काय म्हणणार? हे समीकरण वर्ग समीकरण पद सोडवा, पूर्ण वर्ग पद सोडवा. कसं करायचं तर पहा नीट. पहिल्यांदा काय करायचं? नीट पहा इकडे. समीकरणामध्ये नीट पहा, ही गोष्ट लय महत्वाची आहे. a अधिक b बरोबर c. एखाद्याने एखादं सूत्र हे असं मांडलं, a अधिक b बरोबर c. एखाद्याने असं मांडलं सूत्र a अधिक b वजा c बरोबर 0. तर त्या दोघांचा अर्थ हा एकच झाला, काय वेगवेगळं झालं नाही. एखाद्याने असं मांडलं a बरोबर c वजा b, तर तेच झालं. a बरोबर c वजा b हे सर्व एकच आहे. त्यामुळे एखाद्याने वेगवेगळ्या पद्धतीने थोडी मांडणी केली की लगेच वेगळी पद्धत किंवा काहीतरी वेगळं असं म्हणायचं नसतं, ते एकच असतं. म्हणजे एकदा आपण असं मांडलं, एकदा सूत्र एखादं, समजा एखादी गोष्ट असली की a b ही गोष्ट आहे, हेच एखादा a गुणिले b असं हे स्पष्टपणे देऊ शकतो. त्याचा अर्थ एकच झाला. समजा असं असलं त्रिकोणाचे क्षेत्रफळ, त्रिकोणाचे क्षेत्रफळ सूत्र काय आहे? 1/2 गुणिले पाया गुणिले उंची. आता हे जर एखाद्याने असं मांडलं त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची भागिले 2 असं मांडलं, तर दोघांचा अर्थ एकच आहे. त्यामुळे काय, हे पद्धत वेगळे ते पद्धत वेगळे असतं काय म्हणायचं नाही, ते एकच असतं. या दोघांचा गुणाकार करून भागलं काय आणि आधी भागून गुणाकार केला काय, ते एकच शेवटी येतं. त्याच्यामुळं कोणतीही गोष्ट असली की समीकरणामध्ये बरोबर चिन्ह असेल, त्या समीकरणाची जर जी किंमत आहे ती किंमत बदलत नसेल तर ते बरोबर असतं. आता मी तुम्हाला सांगतो काय करायचं पहा. पहिल्यांदा ही संख्या जी आहे ना अधिक 30 ती उचलायची आणि समीकरणाच्या उजव्या बाजूला टाकायची. असं मांडायचं x वर्ग अधिक 11x बरोबर अधिक 30चा काय होणार? वजा 30. 0 वजा 30 म्हणजेच वजा 30 करायचं. असं करायचं. ही पूर्ण वर्ग पद्धत थोडी समजायला अवघड आहे, त्यामुळे नीट काळजीपूर्वक पहिलं प्रत्येक स्टेप नीट ठेवा. आता इथला ही जी संख्या आहे ना ती संख्या पहिली उचलायची आणि पलीकडे टाकायची. मग काय आलं पहा बरे? x वर्ग अधिक 11x बरोबर वजा 30 असं आलं. आता ह्या 30चा बिलकुल विचार करायचा नाही, फक्त ह्या दोघांचा विचार करायचा, x वर्ग अधिक 11x. आता इकडे पहा. आता a अधिक b त्याचा वर्ग, a अधिक b त्याचा वर्ग, a अधिक b त्याचा वर्ग, याचं उत्तर कसं येतं? a वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग हे येतं. पहा नीट. a अधिक b त्याचा वर्ग, त्याचं उत्तर येतं a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग. म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग, दोघांचा गुणाकार दुप्पट दुसऱ्याचा वर्ग. हे चिन्ह मध्ये वजा असलं तर तेच उत्तर येणार. a वजा b चा वर्ग, a वर्ग वजा 2ab अधिक b चा वर्ग. आता याच्या आधारे जर समजा x वजा 5 त्याचा वर्ग आपण मांडला, तर याच्या आधारे, या नियमाच्या आधारे उत्तर काय होणार आहे? x वर्ग वजा दोघांचा गुणाकार दुप्पट 10x अधिक काय आले? 25 हे आलं. दुसरं एक उदाहरण पहा. x अधिक 3 त्याचा वर्ग, x वर्ग अधिक 6x अधिक 9 आलं. म्हणजे x चा वर्ग, दोघांचा गुणाकार दुप्पट दुसऱ्याचा वर्ग, पहिले पद दुसरे पद तिसरे पद. आता हे आहे पूर्ण वर्ग पद्धत आहे, पूर्ण वर्ग आहे. ही पूर्ण वर्ग राशी म्हणजे याचा वर्ग आहे. म्हणजे या पूर्ण याचा आपण
कंस स्वरूपात वर्ग असं लिहू शकतो. ही पूर्ण वर्ग राशी आहे, ही पूर्ण वर्ग राशी आहे. 25 च्या ऐवजी जर 24 असले 24 तर ही राशी पूर्ण वर्ग होणार नाही. येथे 9 च्या ऐवजी 10 असले तर ही राशी पूर्ण वर्ग राशी होणार नाही. नीट पहा, ही गोष्ट लय महत्वाची आहे. जर तिसरे पद दुसरे पद हे सगळे पद असे असतील की ते ह्या स्वरूपात लिहिता येत असेल तरच ते काय म्हणायची पूर्ण वर्ग राशी आहे. म्हणजे 24 असेल तर पूर्ण वर्ग राशी नाही, 25 असेल तरच पूर्ण वर्ग राशी आहे. येथे असं पद मांडायचं आहे की त्याची पूर्ण वर्ग राशी झाली पाहिजे. 9 असेल तरच पूर्ण वर्ग राशी आहे. आता पहा, लय महत्वाची गोष्ट आता, जर आपल्याला त्यांनी हे दिलं नाही आणि हे पण दिलं नाही आणि आपल्याला फक्त म्हणले या 2 पदांच्या वरून तुम्ही तिसरं पद ओळखा, तर तिसरं पद शोधता आलं की तुम्हाला मग हे गणित सोडवता येतंय. पहा कसा नीट आता पहा, जर या दोघांच्या वरून 2 पद दिली, एखाद्या पूर्ण वर्ग राशीमधली पहिली 2 पद दिली तर तिसरं पद आपल्याला शोधता आलं पाहिजे. पहा आता कसं, हे पद कसं येत असतं, दोघांचा गुणाकार करून दुप्पट येत असतं. काय, दोघांचा गुणाकार करून दुप्पट करून उत्तर आलेलं आहे. मग तिसरं पद शोधण्यासाठी काय काय करायचं माहितीये का, याचं निम्म करायचं. 10 चे निम्म किती होणार 5 आणि 5 चा वर्ग किती होणार 25. 6 चे निम्म 3, 3 चा वर्ग 9. मग असंच आता पहा बरे, तुम्हाला असेल x वर्ग वजा 12x तिसरं पद ओळखा, असं हे तिसरं पद कोण असणार ओळखा. तर कसं होणार, 12 चे निम्म किती 6, त्याचा करायचा वर्ग, 6 चा वर्ग 36 असं आलं. किती आले 36 आले. मग ही आली पूर्ण वर्ग राशी आली. x वर्ग अधिक 16x अधिक तुम्हाला म्हटले इथं कोणती संख्या असावी की जेव्हा पूर्ण वर्ग येईल, तर काय करायचं, याच्या निम्म करायचं आणि त्याचा वर्ग करायचा. 16 चे निम्म 8, 8 चा वर्ग 64, ही झाली पूर्ण वर्ग राशी. x वर्ग वजा 18x अधिक इथे कोणता आकडा पाहिजे, 18 चे निम्म 9, 9 चा वर्ग 81, ही झाली पूर्ण वर्ग राशी. आता निम्म होत नसेल म्हणजे असं असेल, x वर्ग अधिक 11x अधिक नियम म्हणजे नियम 11चे निम्म करायचं. 11चे निम्म होत नाही म्हणजे 5.5 असतं, पण ते असं मांडायचं गणिताच्या भाषेत 11/2 त्याचा करायचा वर्ग 121/4. मग ही झाली पूर्ण वर्ग राशी. हे काय आहे, पूर्ण वर्ग राशी आहे. म्हणजे आपण जर असं मांडलं, वर्गमूळ घेतली दोघांची x अधिक 121/11 4 चं 2 आणि त्याचा आपण वर्ग केला तर हेच उत्तर परत येणार. याचं वर्गमूळ घेतलं, याचं वर्गमूळ घेतलं, चिन्ह मधल्या पदाचं मांडलं, त्याचा वर्ग आपण जर केला तर हेच उत्तर येतं. बघा, पहिल्या पदाचा वर्ग, दोघांचा गुणाकार 11/2x त्याची दुप्पट, 2 कट होणार 11 राहिले आणि याचा वर्ग 121 काय आला 4 आला. म्हणजे तेच उत्तर परत आलं. मग आपण काय म्हणायचं, नीट पाहता, ही गोष्ट लय महत्वाची. या राशीला आपल्याला पूर्ण वर्ग राशी बनवायची. काय करायचंय, पूर्ण वर्ग राशी. या राशीला आपल्याला पूर्ण वर्ग राशी बनवायची आहे. तर तिसरं पद आपण शोधायचंय. काय करायचंय, तिसरं पद कसं शोधायचं, याच्या निम्म करायचं आणि त्याचा वर्ग करायचा. 11चे निम्म म्हणजे पूर्ण निम्म होत नाही, त्यामुळे 11/2 मांडायचं, त्याचा वर्ग येतो 11/4. मग असं म्हणायचं आपण, समीकरणाच्या दोन्ही बाजूत 11/4 मिळवू. किती मिळवायचे, 11/4 मिळवायचे. 11/4 कशाला बघा नीट, दोघांच्या निम्म करायचं, म्हणजे 11चे निम्म करायचं. 11चे निम्म होत नाही, ते 11/2 येतं आणि त्याचा वर्ग करायचा. वर्ग 121/4 हा वर्ग आला. म्हणजे 11/2च्या निम्म 11/2 आहे, त्याचा वर्ग करायचा, 121/4 मिळवू. पहा, हे जे मधलं पद आहे ना, त्याच्या निम्म 11/2 आलं आणि त्याचा आपण वर्ग केला तर 121/4 आलं. ही संख्या दोन्हीकडे मिळवायची.
ही संख्या कशी शोधायची ती नीट पहा परत. याच्या निम्म करायचं कोणाच्या 11च्या. नेहमीच निम्म होईल असं सांगता येत नाही. तर याच्या निम्म करायचं. कोणत्याही संख्येचे निम्म करायचं म्हणजे काय करायचं? त्याला 2 ने भागायचं किंवा 1/2 ने गुणायचं. एखाद्या संख्येला 1/2 ने गुणलं म्हणजे निम्म होतं. 2 ने भागलं निम्म होतं. इथे 11ला 2 ने पूर्ण भाग बसत नाही. तेव्हा 11/2च राहिलं आणि त्याचा करायचा वर्ग. तो दोन्हीकडे मिळवायचा. मग असं आलं x वर्ग अधिक 11x अधिक 121/4 दोन्हीकडे मिळवायचे. 121/4 काय करायचे दोन्हीकडे मिळवायचे. इकडे पण वजा 30 अधिक 121/4. एखादी संख्या समीकरणाच्या दोन्ही बाजूस मिळवली काय, दोन्हीकडून वजा केली काय, दोन्हीकडे गुणलं काय, दोन्हीकडे भागलं केलं काय, त्या समीकरणावर परिणाम होत नाही. जर एखाद्या संख्येला दोन्हीकडे गुणलं, दोन्हीकडे भागलं समीकरणाला, दोन्हीकडे एकाच संख्येने गुणलं, दोन्हीकडे एकाच संख्येने भागलं, दोन्हीकडे एकच संख्या मिळवली, दोन्हीकडे एकच संख्या वजा केली, त्या समीकरणाच्या मूळ किमतीवर काय परिणाम होत नाही. म्हणून आता पहा, हे आपण वर्ग स्वरूपात मांडायचं. हे आपण कंस स्वरूपाचा वर्ग म्हणजे ह्या स्वरूपात मांडायचे. कोणत्या? a अधिक b त्याचा वर्ग ह्या स्वरूपात. तर पूर्ण वर्ग राशीचं या स्वरूपात मांडायचं असलं तर काय करायचं असतं? पहिल्या पदाचे वर्गमूळ, तिसऱ्या पदाचे वर्गमूळ दोन्ही एकत्र मांडायचं. म्हणजे असं मांडायचं x अधिक याचं वर्गमूळ 11/2 त्याचा वर्ग मांडायचा. असं करायचं. हे कसं मांडलं नीट पहा. हा 11 येथे आलेला नाही तर कसा आला नीट पहा. दोघांची पहिलं पद आणि शेवटचं पद यांची वर्गमुळे मांडायची. काय मांडायची? वर्गमुळे. पहिलं पद आणि शेवटचं पद यांची वर्गमुळे मांडायची आणि चिन्ह मधल्या पदाचं मांडायचं. मग x अधिक 11/2 त्याचा वर्ग. ही क्रिया साईडला करायची. साईडला पहा नीट हा. वजा 30/1 अधिक 121/4 पहा येथे छेद नाही म्हणजे 1 आला. वजा 30 मध्ये 121/4 मिळवायचे. अधिक चिन्ह मध्ये मिळवायचे. हे वजा आहेत. आता याचं उत्तर कसं काढायचं पहा. 2 अपूर्णांकाचा छेद भिन्न असेल. छेद म्हणजे हे खालचे आकडे याला छेद म्हणतात. जर 2 अपूर्णांकाचा छेद भिन्न असेल तर त्यांचा तिरकस गुणाकार अंशस्थानी मांडतात. तिरकस गुणाकार 30×4 वजा 120 121 121 छेद 4 पहा या दोघांचा गुणाकार इथे आला, या दोघांचा इथे आला, ह्या दोघांचा इथे आला. वजा 120 अधिक 121/4 आलं. वेगवेगळे चिन्ह आहे. वजा बघा चिन्ह मोठ्याचं. 121 मधून 120 गेले, 1 राहिला. 1/4 आले. किती आले? 1/4. हे 1/4 काय करायचे आपण समीकरणाच्या येथे लिहून घ्यायचं. 1 काय आलं? 4 आलं. पहा 121 वजा 120 1/4 आलं. आता पहा बरं हे वर्ग आहे आणि याचं वर्गमूळ निघू शकतं. याचं वर्गमूळ म्हणजे पहा याचं वर्गमूळ म्हणजे x वर्ग x अधिक 11/2 याचं वर्गमूळ म्हणजे काय? फक्त हा वर्ग घालवायचा. हे वर्गमूळ आलं. आणि याचं वर्गमूळ काय असेल ते मांडायचं, पण ते अधिक वजा मांडायचं. कारण वर्गमूळ ही 2 असतात. अधिक असतं वजा असतं. मग इथं लिहायचं आपण वर्गमुळे घेऊन दोन्हीकडची वर्गमूळ घ्यायची. उत्तर काय आलं? x अधिक 11/2 बरोबर. इकडचं वर्गमूळ काय आलं? फक्त 2 गेले निघून. x अधिक 11/2 राहिले बरोबर. 1/4चं वर्गमूळ अधिक वजा 1/2 होणार. 1/4चं वर्गमूळ काय आलं? 1/2 आलं. असं मांडायचंय. पहा नीट इथपर्यंत नीट बघा. पहिली गोष्ट उचलायचा नंबर हा पलीकडे टाकायचा. इथे ही जी क्रिया आहे ना इथे एक असल्यावर असतो बरं का. येथे सहगुणक असल्यावर थोडं अजून वाढवायचंय. ते तुम्हाला पुढच्या गणितात सांगतो. इथे सध्या इथं 1 आहे म्हणून. मग आता दोन्ही बाजूमध्ये 121/4 मिळवले. हेच काय मिळवले ते पहा. तर नियम कसा असतो? याच्या निम्म करायचं आणि त्याचा वर्ग करायचा. 11चे निम्म 11/2 त्याचा वर्ग 121/4 तो मिळवायचा दोन्हीकडं. आणि मिळून हे असं पद्धतीने
समीकरण बनवायचं. दोन्हीकडची वर्गमूळ घेतली, दोन्हीकडची वर्गमूळ आहे. मग आता काय करायचं मग? हे बरोबर 1/2 किंवा हे बरोबर 1/2 मग असं मांडायचं. म्हणून x अधिक 11/2 बरोबर 1/2 किंवा x अधिक 11/2 बरोबर -1/2. पहा x अधिक 11/2 बरोबर 1/2 किंवा x अधिक 11/2 बरोबर -1/2. आता पहा इथे अधिक आहे की नाही, तिकडे वजा करायचे. मग उत्तर कसं आलं? x बरोबर 1/2 वजा 11/2. बघा अधिक आहे तिकडे वजा करायचे. अधिक 11/2 आहेत, उचलायचा पलीकडे मांडायचा. छेद समान आहे, मग उत्तर असं होणार x बरोबर 1 वजा 11/2 म्हणून 1 बरोबर वजा 10/2 म्हणून x ची किंमत काय आली? वजा 5 आली. 1 वजा 10 म्हणजे वजा 10/2 वजा 5 आले. इकडे पण x बरोबर वजा 1/2 वजा 11/2 अधिक आहे तिकडे वजा केले. उत्तर काय बरोबर x बरोबर छेद समान आहे वजा 1 वजा 11/2 म्हणून x बरोबर आलाय वजा 12/2 म्हणून x ची किंमत काय आली? वजा 6 आली. x ची किंमत आली वजा 5, x ची किंमत वजा 6 आली. उत्तर काय आलं शेवटी? x बरोबर वजा 5 किंवा x बरोबर वजा 6 हे उत्तर आलं. म्हणजे अशा पद्धतीने हे आपण पूर्ण वर्ग समीकरण शिकलोय. आता अजून पद्धतीने अजून पहा इथे अंक असल्यावर कसं करायचं ते पहा. आता इकडे नीट नीट पहा. अजून आपण 2-3 उदाहरणे पूर्ण वर्गाची घेऊया. नीट पहा, काळजीपूर्वक. पद्धत थोडी समजायला अवघड आहे. नीट पहा, शांतपणे पहा. असे समजा 8x वर्ग अधिक 19x अधिक 6 बरोबर 0 असं असेल. कसे असू द्या. पहा तिकडे 8x वर्ग अधिक 19x अधिक 6 वर 0 हा समीकरण आहे. आणि हे आता आपलं समीकरण पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवायचंय. कसं करायचंय नीट पहा इकडे. पहिली स्टेप, सगळ्यात पहिली स्टेप कोणती स्टेप पहिली आहे? हा जो 6 अधिक आहे तो इथे आपल्याला नको आहे. कारण आपल्याला काय करायचंय? तिसरं पद नेमकं ओळखायचंय. त्यासाठी आपल्याला इकडे 2 पद ठेवायच्यात. 6 उचलायचा, तो तिकडे पलीकडे गेला वजा होणार. डावीकडचा 6 अधिक आहे, तो पलीकडे काय होईल? वजा होईल. मग असं होईल बघा. 8x वर्ग अधिक 19x बरोबर 0 वजा 6 म्हणजे काय आला? वजा 6 आला. 0 वजा 6 म्हणजे काय? वजा 6. 8x वर्ग अधिक 19x बरोबर वजा 6. अधिक 6चा वजा केला, वजा 6 अधिक केला असता झालं. येथे आपल्याला तिसरं पद शोधायचंय. मग हा 8 येथे नकोय. 8 ने प्रत्येकाला भागायचं म्हणजे 8 निघून जाईल. मग असं म्हणायचं प्रत्येक पदास 8 ने भागू. पहा प्रत्येक पदास 8 ने भागायचं. आता ही फक्त ह्या उदाहरणावरून आपल्याला रीत शिकायची आहे. ह्याच्यातलं उदाहरण संख्या कोणत्या काय कोणत्या ते महत्वाचं नाही. आपल्याला रीत शिकायची आहे की कसं समीकरण सोडवायचं. ह्याच्यावर काय ध्यान ठेवायचं आपण? पहिला हा अंक उचलायचा, पलीकडे टाकायचा. अधिक असेल तर वजा करायचा, वजा असला अधिक करायचा. येथे आपला अंक नकोय, हा घालवायचा आहे. पण अंक आपल्याला थेट घालवता येत नाही. तर काय करायचं मग? ह्या अंकाने प्रत्येकाला भागायचं. मग उत्तर कसं बघा बरोबर होईल? 8x वर्ग भागिले 8 अधिक 19x भागिले 8 बरोबर वजा 6/8. सर्वांना 8 ने भागलं. मग x वर्ग 8 ला 8 गेले, फक्त x वर राहिला. येथे भाग बसत नाही. भाग जात असेल तर भाग लावायचा, भाग बसत नाही तेवढा ठेवायचा. 19/8x. पहा 19x/8 काय आणि 19/8x काय? दोघांचा अर्थ एकच असतो. बरोबर भाग लावायचा. बेने भाग जाईल. बेत्रिक 6 बेचोक 8 वजा 3/4 आले. बघा आता आपण इथे x वर्ग आहे, सिंगल आहे आणि ह्या दोन पद आहेत. आता आपण तिसरे पद इथे कोणते असेल ते आपण दोन्हीकडे मिळवू शकतो.
तर नियम काय आहे तिसरे पद शोधण्याचा, याच्या निम्म करायचं. आता म्हणसा मुळातच 19/8 आहे, ह्याचे निम्म कसं करता येईल? तर निम्म करायचं म्हणजे काय करायचं असतं, 2ने भागायचं किंवा 1/2 ने गुणायचं. याला 2ने भागायचंय म्हणजेच काय करायचं 1/2 ने गुणायचंय. उत्तर काय बरोबर आहे 19/16 आलं. आणि त्याचा करायचा वर्ग. 19चा वर्ग 361, 16चा वर्ग 256 म्हणजे दोन्हीकडे 361/256 मिळवायचे. दोन्हीकडे ही संख्या मिळवायची. ही संख्या कुठून आली पहा. 19/8 च्या निम्म करायचं. निम्म करायचं म्हणजे काय करायचं, त्या संख्येला 2ने भागायचं म्हणजेच 1/2 ने गुणायचं. 19/8 ला आपण 1/2 ने गुणलं, उत्तर आलं 19/16 आणि त्याचा वर्ग करायचा. 19चा वर्ग 361, 16चा वर्ग 256 आला. मग ते लिहायचं आपण समीकरणाच्या दोन्ही बाजूत किती मिळवायचे होते 361/256. परत पहा 19/8 त्याला 1/2 ने गुणलं म्हणजे 1/2 गुणिले 19/8 उत्तर आलं 19/16. 19/16 मिळवायचे नाही, त्याचा वर्ग मिळवायचा आहे. म्हणजे 19चा वर्ग 361/256. कोणाचा वर्ग 16चा वर्ग मिळवू. एवढा आकडा संख्या मिळवायची दोन्हीकडं. पहा दोन्हीकडे मिळाले. मग करायला बघा बरे x वर्ग अधिक 19/8x अधिक 361/256 बरोबर वजा 3/4 अधिक 361/256 असं करायचंय. म्हणजे ही संख्या दोन्हीकडे मिळवायची. आता याचं वर्गमूळ घ्यायचं चिन्ह मधल्या पदाचं x अधिक पहा याचं किती वर्गमूळ होणार आहे 19/16 त्याचा करायचा वर्ग कंस वर्ग. म्हणजे जर तुम्ही याचा वर्ग विस्तार केला तर हेच उत्तर येणार. हेच जर तुम्ही याचा वर्ग विस्तार a अधिक b कंसाचा वर्ग या नियमाने केला म्हणजे a वर्ग अधिक 2ab अधिक b चा वर्ग, ह्या नियमाने जर तुम्ही याचा वर्ग केला ना उत्तर हेच येतं. बघायचं का नाही. पहिल्या पदाचा वर्ग x वर्ग अधिक दोघांचा गुणाकार त्याची दुप्पट 2ab चा अर्थ काय आहे दोघांचा गुणाकार त्याची दुप्पट म्हणजे 2 ने गुणायचं. दोघांचा गुणाकार x गुणिले 19/16 त्याची दुप्पट 2 ने गुणायचं. मधलं पद कसं येतं 2ab चा अर्थ काय दोघांच्या गुणाकाराची दुप्पट. मग दोघांच्या गुणाकाराला परत 2 ने गुणायचं तेव्हा हे मधलं पद येतं. दोघांचा गुणाकार आहे त्याला पण 2 ने गुणलं मग बेक के बे 82/16 होणार. 2 ने दोघांना गुणायचं नाही तर भाग जाणार तिरका. अपूर्णांकाचा गुणाकार म्हणजे काय असतो तिरकस भाग जातो. बेक के बे 82/16 उत्तराला 19/8 x आलं. दुसऱ्याचा वर्ग b चा वर्ग 19चा वर्ग 16चा वर्ग. आता ही क्रिया साईडला करायची. ते पहा आता नीट. वजा 3/4 अधिक 361/256 बघा छेद कसा आहे भिन्न आहे. छेद भिन्न आहे ना तिरकस गुणाकार मांडायचा अंशस्थानी छेदांचा गुणाकार छेदस्थानी मांडायचा. ह्या दोघांचा गुणाकाराचा 256 आणि 3चा गुणाकार 256 आणि 3चा गुणाकार पहा 256 3 3 सग 18 हातच्याला 1 3 5 15 16 हातच्याला 1 7 768 आले. मग इथे मांडायचं वजा 768 अधिक मध्ये चिन्ह अधिक आहे तेव्हा अधिक मांडलं. ह्या दोघांचा गुणाकार 361 चोक 361 4 ने म्हणलं बघा 4 एक्के 4 4 सक 24 हातच्याला 2 4 12 आणि 2 14 1444 तिरकस गुणाकार मांडायचा आहे. ह्या दोघांचा गुणाकार अधिक ह्या दोघांचा गुणाकार भागिले ह्या दोघांचा गुणाकार 256 चोक
4 सक 24, हातच्याला 2, 4 20 आणि 2 22, हातच्या 2, 8 आणि 2 10. आता यांच्या करायची वजाबाकी, वेगवेगळे चिन्ह आहे, वजाबाकी होणार. 1444 मधून 768 वजा करायचे. 4तून 8 जात नाही, हातचा घ्यायचा 14 कमी करायचा. 14तून 8 गेले 6 उरले. 3तून 6 जात नाही, हातचा घ्यायचा कमी करायचे. 13तून 6 गेले 7 उरले. 3तून 6 जात नाही, हातचा घेतला कमी केले. 13तून 7 गेले 6 उरले. 676 आलं. वरती उत्तर काय आलं? 676 भागिले 1024. तर येथे लगेच 676 1024 मांडायचं नाही. कमी होत असेल तर कमी करायचं. पहा 676 1024 4 आहे 6 आहे, होईल कमी. बेने भाग जाईन. बे पंचे 10, बे एक के बे, बे 2 4, बेत्रिक 6, बेत्रिक 6 एक उरला. बे 16. परत 8 हे 2 आहे, परत बेने भाग जाईन. बे 2 4 एक उरला. बे पंच 10, बे सक 12, बे एक के बे एक उरला. बेसक 12 एक उरला. 92 18. आता भाग बसत नाही. मग इथे उत्तर मांडायचं 169 छेद 256 असं मांडायचं. मग हे कच्चं काम आहे, हे साईडला करायचं. आता पहा वर्ग आहे, दोन्हीकडचे वर्गमूळ घ्यायचे. मधल्याचं वर्गमुळे घेऊन दोघांची वर्गमूळ घ्यायची. उत्तर कसं मांडायचं मग? x अधिक, नीट पहा, चुकून तुम्ही 16चं वर्गमूळ 4 मांडसान तसं करायचं नाही, कारण संपूर्ण संख्येचा ह्या वर्ग आहे. वर्गमूळ घेतलं म्हणजे फक्त हा वर्ग घालवायचा, ते वर्गमूळ निघालं. आतल्या संख्येचं वर्गमूळ घ्यायचं नाही. x अधिक 19/16 असं मांडायचं. ह्याचे वर्गमूळ, दोघांचे वर्गमूळ मांडायची. 169चं वर्गमूळ 13 आहे, 256 16 आहे. मग अधिक वजा मांडायचं 13/256 16. जर समजा वर्गमूळ निघत नसतील तर ते वर्गमूळामध्ये आहे तसं मांडायचं. म्हणजे असं वर्गमुळात 169/256 अधिक वजा असं मांडायचं. जर वर्गमूळ निघत नसतील तर ते तसं मांडायचं. काय मांडायचं? अधिक वजा वर्गमुळात 169/256 असं मांडायचं. पहा आता सुट्ट सुट्ट करायचं. दोन समीकरण सुट्टी सुट्टी करू. म्हणजे कशी? x अधिक 19/16 बरोबर अधिक 13/16 किंवा x अधिक 19/16 बरोबर वजा 13/16 असं मांडायचं. म्हणून आता हे नेहमीप्रमाणे अधिक आहे, तिकडे काय होणार? वजा होणार. इकडे आपण करू साईडला. हे पुसतो जरा. पहा हे समीकरण पहा. x अधिक x बरोबर मांडतो आता डायरेक्ट 13/16 हे अधिक आहेत, तिकडे वजा होणार, वजा 19/16 होणार. म्हणून x बरोबर छेद समान आहे, एकच मांडायचं. 13 - 19/16 13 - 19. म्हणून x बरोबर 13 अधिक आहे 19 वजा आहे. वेगवेगळे चिन्ह आहे, वजाबाकी होणार. चिन्ह मोठ्याचं वजा 6/16 भाग लावला. बेत्रिक 6 82 16 वजा 3/8 आलं. आणि ह्याच्या खालचं बघा आता. म्हणून x बरोबर वजा 13/16 वजा 19 वजा 13/16 वजा 19/16 दोन्ही वजा होणार. हे अधिक आहे ना, तिकडे वजा होणार. छेद समान आहे. उत्तर आलं वजा 13 वजा 19/16. म्हणून x बरोबर समान चिन्ह 19 आणि 13 समान चिन्ह आहे, बेरीज होणार 32 वजा 32/16 भाग लावला. 16 - 32 वजा 2 आलं. मग शेवटचं उत्तर लिहायचं x बरोबर वजा 3/8 किंवा वजा 2. हे त्याचं शेवटचं उत्तर आलं. याचं किती आलं? वजा 3/8 किंवा वजा 2. पहा परत
असं आपलं समीकरण आलं आणि म्हणले पूर्ण वर्ग पद सोडवा, तर पहिली स्टेप कोणती? ही संख्या उचलायची, इकडे मांडायची. अधिक असेल तर वजा करायचं, वजा असल्यावर अधिक करायचं. पुढची स्टेप, इथं अंक नको असतो. अंक नसलाच तर तो आनंद मानायचा की हे स्टेप आपल्या वाचल्या. डायरेक्ट ही स्टेप येणार मग. मग आता हे पद आहे, 2 पद आली. तिसरं पद कसं मांडायचं? मधल्या पदाच्या निम्म करायचं. इथं नाही निम्म करायचं. इथं. जेव्हा आपण इथं सहगुणक नाही ना त्यावेळेस. येथे लगेच निम्म करायचं नाही. आधी याचा सहगुणक घालवायचा आहे आणि मग सहगुणक घालवण्यासाठी ह्या संख्येने प्रत्येकाला भागायचंय. मग अशा स्वरूपात समीकरण आलं ना, मग याच्या निम्म करायचं आणि त्याचा वर्ग करायचा, तो दोन्हीकडे मिळवायचा. याच्या निम्म करायचं ध्यान ठेवा. निम्म करायचं म्हणजे दोन्ही भागायचं, म्हणजे 1/2 गुणायचं. 1/2 गुणून जे उत्तर येईल त्याचा वर्ग दोन्हीकडे मिळवायचा. मग याचं वर्गमूळ, याचं वर्गमूळ, चिन्ह मधल्या पदाचं कंस वर्ग, बरोबर. ही क्रिया साईडला करायची. कच्चं काम साईडला करायचं. 256 त्रिक 768 वजा होणार. 361 चोक 1444 अधिक होणार. 256 चोक 1024 ते साईडला आपण मग कच्चं काम केलं तसं करायचं आणि त्याचं सोपं रूप असेल ते मांडायचं. संक्षिप्त रूप काय असेल तेवढं. दोन्हीकडचे घ्यायची वर्गमूळ आहे. येथे वर्गमूळ नेहमीच निघतं असं काही सांगता येत नाही. जर वर्गमूळ निघालं नाही ना, ते वर्गमूळ संख्या आहे तशी मांडायची. आता थोड्या वेळ आपण गृहीत धरू की याचं वर्गमूळ निघत नाही. मग कसं मांडायचं ते पाहता इकडे. पहा, याचं वर्गमूळ निघत नाही असं आपण गृहीत धरू थोडा वेळ. मग आपण असं होणार बघा. x अधिक 19/16 बरोबर अधिक वजा वर्गमुळात 169/256. आता सुट्ट मांडायचं. कसं मांडायचं? x अधिक 19/16 बरोबर वर्गमुळात 169/256 किंवा x अधिक 19/16 बरोबर वजा वर्गमुळात 169/256. आता पहा बरं, हे अधिक आहे की नाही, तिकडे वजा होणार. म्हणजे असं होणार x बरोबर. आता पहा, जर वर्गमूळ चिन्ह नसेल ना, तर ही संख्या आहे ती वर्गमूळाच्या पलीकडे मांडायची नसती. त्याचा रिवाज असा असतो, पद्धत अशी असती, जी संख्या पूर्णपणे आहे ना त्या अगोदर मांडायची. म्हणजे जरी वजा असलं तरी आधी मांडायचं. म्हणजे उत्तर असं होणार आहे वजा 19/16 अधिक वर्गमुळात 169/256. एवढंच. आता ह्याच्या पुढे काय क्रिया होणार नाही. का नाही होणार? त्याचं वर्गमूळ निघत नाही, त्यामुळे ह्याची काय क्रिया होऊ शकत नाही. तेवढंच मांडायचं. आणि दुसरं इकडचं हे पण तिकडे वजा करायचं. म्हणजे असं द्यायचं वजा 19/16 वजा हा वजा राहणार आहे तसाच वर्गमुळात 169/256. याची काही क्रिया होणार नाही, त्यामुळे तसं मांडायचं. जर समजा छेदाचं वर्गमूळ निघालं तर छेदाचं काढायचं. मग ते असं मांडायचं वर्गमुळात 169/16. मग असं होणार वजा 19 वजा वर्गमुळात 169/16 असं मांडायचं. जर छेदाचं वर्गमूळ निघालं तर म्हणतोय मी, तर कसं करायचं? जर वर्गमूळ नसतील तर हाय तसं मांडायचं. असंच लिहून टाकायचं. असंच आणखी एक उदाहरण पहा, मग तुम्हाला जरा अजून समजाल. पहा, पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवायचं. आणखी एक उदाहरण पहा, मग तुम्हाला ते पूर्णपणे समजेल. पहा उदाहरण पहा. 3x वर्ग वजा 11x अधिक 10 बरोबर 0 असं आहे. असं आपलं समीकरण दिलंय. 3x वर्ग वजा 11x अधिक 10 बरोबर 0. पाहता पहिली स्टेप कोणती आहे? येथे संख्या नको आहे. मग हा 10 उचलायचा, तो 10 पलीकडे टाकायचा. मग कसं होईल बघा बरे. 3x वर्ग वजा 11x बरोबर अधिक 10चा होणार वजा 10. पहिली स्टेप ध्यान ठेवा. काय म्हणायचं? काही का होईना इथली संख्या उचलायची, पलीकडे टाकायची. अधिक असेल तर वजा करायचं, वजा असेल तर अधिक करायचं. येथे संख्या नकोय, याने भागायचं. मग 3 ने भागायचं प्रत्येकाला. 3 ने भागलं प्रत्येकाला. मग काय होईल? 3 3 निघून जाईल. x चा वर्ग वजा 11/3x बरोबर वजा 10/3. प्रत्येकाला 3 ने भागायचं. म्हणजे आपलं काय करायचंय? येथे सहगुणक नको,
इथे संख्या नको, ही संख्या उचलायची पलीकडे टाकायची, अधिक असेल तर वजा करायची, वजा असल्यावर अधिक करायची आणि ह्या संख्येने प्रत्येकाला भाग लावायचा. आता तिसरे पद, पहिले पद, दुसरे पद. तिसरे पद कसं मी सांगितलं मला, याच्या निम्म करायचं आणि त्याचा वर्ग करायचा. 11/3च्या निम्म, 11/3चे निम्म. आता माणसानं 11च्या पण निम्म होत नाही, 3च्या पण निम्म होत नाही. मग 11/3चे निम्म कसं करायचं? तर निम्म करणं म्हणजे 2ने भागणं, निम्म करणं म्हणजे 1/2ने गुणायचं. मग 1/2ने गुणायचं आहे. उत्तराला 11/6. 11/3च्या निम्मे असतात 11/6. म्हणजे इथे 11 3ने भागलंय, त्याच्या निम्म म्हणजे 11ला 6ने भागायचं, दुप्पटने भागायचंय, मग निम्म झालं ते. म्हणजे 11 छेद दुप्पट केला, छेद दुप्पट केला की ती संख्या निम्मी होते. 11/3ला 1/2ने गुणलं, उत्तराला 11/6 आणि त्याचा वर्ग करायचा. 11चा वर्ग 121, 6चा वर्ग 36. म्हणजे आपल्याला 121/36 इकडे मिळवायचंय. मग असं म्हणायचं, समीकरणाच्या दोन्ही बाजूत 121/36 मिळवू. किती मिळवायचे? 121/36. पहा, हे थोडं समजायला अवघड गोष्ट आहे, नीट पहा इकडे. पहिली गोष्ट काय करायची, हा अधिक आहे ना तिकडे वजा करायचा. नंतर म्हणायचं येथे संख्या नकोय, ह्या संख्येने प्रत्येकाला भाग लावायचा, प्रत्येकाला येईन ते मांडायचं. आता तिसरं पद कोणतं म्हणायचं की 121/36 दोन्हीकडे मिळवायचे. हे पद कसं शोधायचं पहा परत. 11/3 याच्या निम्म करायचं, निम्म करायचं म्हणजे 1/2ने गुणायचं, 11/6 आले, त्याचा वर्ग आला 121/36 दोन्हीकडे मिळवायचं. मग समीकरण असं होणार, x वर्ग वजा 11/3x अधिक 121/36 बरोबर वजा 10/3 अधिक 121/36 असं करायचं. दोन्हीकडे 121/36 मिळवले. आता पहा, हे मांडायचे कौंस स्वरूपात. x चिन्ह मधल्या पदाचं, 121चा वर्ग 11, 36चा 6 त्याचा वर्ग. हे आले a वजा b वर्ग स्वरूपात. आपण जर याचा विस्तार केला उत्तर हेच येणार. पहिल्या पदाचा वर्ग x वर्ग, दोघांचा गुणाकार त्याची दुप्पट, वजा 11x 6 म्हणजे वजा 11/6x त्याची दुप्पट. दोन्ही गुणलं, दोन्ही गुणल्यावर ह्या दोन्ही 11ला पण 6ला पण गुणायचं नसतं, तर तिरका भाग बसतो. बेके बे बेत्रिक 6 वजा 11/3 येतो, म्हणजे वजा 11/3 x आले. आणि b चा वर्ग, दुसऱ्या पदाचा वर्ग, 11चा वर्ग 121, 6चा वर्ग 36 आला. वर्ग हा नेहमी अधिक असतो, त्यामुळे तो अधिक चिन्ह आलं. आता ही क्रिया साईडला करायची. साईडला बघा क्रिया, वजा 10/3 अधिक 121/36. छेद कसा आहे बघा बरे, भिन्न आहे. छेद भिन्न आहे, त्यांचा तिरकस गुणाकार अंशस्थानी मांडायचा. 36 आहे 360 वजा 360 अधिक 121 त्रिक 363. 36 आहे 360 वजा 121 त्रिक 3 1 3 3 7 3 1 3 आणि 36 त्रिक 108. 360 वजा आहेत, 363 अधिक आहेत, वेगवेगळे चिन्ह आहे, त्यांची वजाबाकी होणार. 363 मधून 360 गेले, 3 राहिले, फक्त 3 राहिले. 3/108. लगेच 3/108 मांडायचं नाही, संक्षिप्त रूप होतं का बघायचं. 3च्या पाड्यात 108 आहे का बघा. 3 त्रिक 9, 1 उरला 3 सक 18 जातोय वाघ. 3 1 3, 3 त्रिक 9, 1 उरला 3 सक 18, उत्तर काल 1/36 आलं. 1/36 असं मांडायचं. आता वर्गमूळ घेऊन इथून पुढचे नेहमीची क्रिया. आता वर्गमुळे घेऊन दोन्हीकडची वर्गमूळ घ्यायची. उत्तर काय बरोबर आहे, x वजा 11/6 बरोबर अधिक वजा 1/6. 36चं किती वर्गमूळ आहे, 1/6 आहे. 36चं वर्गमूळ 1/6 आले. म्हणून x वजा 11/6 बरोबर 1/6 किंवा x वजा 11/6 बरोबर वजा
1/6. एकदा अधिक मांडायचा, एकदा वजा मांडायचा. एकदा अधिक मांडायचे 1/6 अधिक मांडायचा, 1/6 एकदा वजा मांडायचा. म्हणून 11/6 वजा आहे, तिकडे गेला अधिक होईल. मग असं म्हणायचं 1 बरोबर 1/6 अधिक 11/6. वजा तिकडे अधिक करायचं 12/6. म्हणून 6 दुने 12. एकशे किंमत काय आली 2 आली. म्हणून x बरोबर वजा 1/6 अधिक 11/6. x बरोबर छेद समान आहे, उत्तर असं होणार आहे वजा 1 अधिक 11/6. म्हणून x ची किंमत काय आली, वेगवेगळे चिन्ह वजा बाकी 10/6. म्हणजेच भाग लावला 2×5 10 2×6 2×6. उत्तर काय बघा बरे, x बरोबर 2 किंवा x बरोबर 5/3 आले. हे त्याचं उत्तर आलं. x ची किंमत 2 आली किंवा 5/3 आली. ही झाली समीकरणाची पूर्ण वर्ग पद्धत. ह्याचं रहस्य परत बघा नीट. पहिल्यांदा ही संख्या उचलायची, अधिक असेल तर पलीकडे नेऊन वजा करायची, वजा असेल तर अधिक करायची, झाली. ही संख्या इथं नकोय, याने प्रत्येकाला भाग लावायचा. प्रत्येकाला भाग लावला की अशा पद्धतीने उत्तर येईल. x वर्ग 3 3 गेले, येथे भाग लावला 11/3. भाग बसत नाही म्हणून तसं मांडलं. येथे जर भाग गेला असता तर भाग लावला असता. भाग सध्या जात नाही तेव्हा तसंच मांडलं. पहिले पद, दुसरे पद, तिसरे पद कोणतं येतं, तर याचे निम्म करायचं आणि त्याचा वर्ग करायचा, निम्म्याचा वर्ग करायचा. म्हणजे याचं निम्म करून त्याचा वर्ग करायचा. 11/3 चे निम्म आलं 11/6. त्याचा वर्ग 11/6 कसा येतो, तर निम्म करायचं म्हणजे 1/2 ने गुणायचं. 11/3 ला 1/2 ने गुणलं, 11/6 चा वर्ग दोन्हीकडे करायचा. मग ते दोन्हीकडे मिळवला म्हणजे सोपे रूप द्यायचं. हे कंस स्वरूपात मांडायचं. पहिल्या पदाचं वर्गमूळ, तिसऱ्या पदाचं वर्गमूळ, चिन्ह मधल्या पदाचं. बरोबर. ही क्रिया साईडला करायची. छेद भिन्न आहे, तिरपा गुणाकार मांडला, खालचा गुणाकार मांडला आणि परत त्याला संक्षिप्त रूप दिले. आणि मग दोन्हीकडचे वर्गमूळ घ्यायचे. एकदा अधिक घ्यायचं, एकदा वजा घ्यायचं. मग एकदा अधिक मांडायचं, एकदा वजा मांडायचं. वजा आहे ते अधिक करायचं. छेद समान आहे, 12/6 आले. ते वजा आहे तिकडे अधिक केले. छेद समान आहे, 11 नाही गेला, 10/6 राहिले. आणि संक्षिप्त रूप दिलं 2×5 10 2×6 5/3 आलं. 6×1 6 6 12 2 आलं. अशा पद्धतीने हे पूर्ण वर्ग समीकरण सोडवायचं आहे. तर तुम्ही या समीकरणाची पुन्हा तयारी करा आणि हे उदाहरण तुम्ही पुन्हा सोडवा. अशा प्रकारे हे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सूत्राचा वापर करून, जे सूत्र आहे त्या सूत्राचा वापर करून समीकरण कसं सोडवायचं ते आपण घेणार आहोत. तोपर्यंत याचा अभ्यास करा. धन्यवाद.